बघा लॉज ऑफ इंडायसेस. आता ह्याच्यामध्ये आपण सपोज जर इथे मी लिहिलं 2^2, रीड कसं करतोय 2^2. ह्यामध्ये खाली जो नंबर दिलेला आहे याला आपण म्हणतो बेस आणि वर जो नंबर लिहिलेला आहे ही आहे याची पॉवर किंवा इंडेक्स. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय आहे, ज्यावेळेस आपण राईट करतोय 2^2 मीन्स व्हॉट, 2 जो बेस आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 2 टाइम्स, 2 × 2. जर लिहिलं 3^2 मीन्स हा जो बेस आहे 3 आपल्याला किती टाइम्स घ्यायचा आहे, 2 टाइम्स घ्यायचा आहे. ओके. जर सपोज 10^3 लिहिलं मीन्स 10 किती टाइम्स घ्यायचं आपल्याला, 3 टाइम्स घ्यायचं आहे. 10 × 10 × 10. ओके. तर हा आहे बेस, ही आहे पॉवर. आता जर सपोज मी इथे लिहिलं 10^1 मीन्स 10 किती टाइम्स घ्यायचं आहे आपल्याला, ओनली 1 टाइम. 10 हा एकदा घेतला, मग 10 ला पॉवर द्या किंवा नका देऊ काही फरक पडत नाही. मग आपण सिम्पली 10 लिहिलं तरी इट इज कन्सिडर्ड. ओके. 10 ची पॉवर किती आहे 1. मग तसंच जर सपोज मी 10 ला पॉवर लिहिली 0, 10^0. सो व्हॉट इट इज, 10 किती टाइम्स घ्यायचं आहे आपल्याला, एकदाही नाही घ्यायचंय. ओके. सो द आन्सर इज 1. मीन्स हा आपला आता फर्स्ट लॉ ऑफ इंडेक्स आपण पाहतोय. एनिथिंग रेज टू 0, a⁻0 इज इक्वल टू 1. एनिथिंग रेज टू 0 इज इक्वल टू 1 हा आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ इंडेक्स. 2^0 इज 1, 3^0 इज इक्वल टू 1, 5^0 राईट करा इज इक्वल टू 1. कोणताही नंबर राईट करा. 17^0 इज इक्वल टू 1. एनिथिंग रेज टू 0 इज इक्वल टू 1 हा आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ इंडेक्स. ओके.